राम राम मंडळी. महाराष्ट्राच्या कुस्ती व्यवस्थेकडे बारकाईने पाहिलं तर एक अत्यंत महत्वाचा आणि चिंतेचा विषय समोर येतो. तो म्हणजे राष्ट्रीय स्पर्धेपूर्वीचे सराव शिबिर म्हणजेच कॅम्प आणि टीम सोबत जाणाऱ्या कोचची वास्तविक भूमिका काय आहे. मंडळी, कागदावर सगळं व्यवस्थित दिसतं, निवड चाचण्या होतात, टीम घोषित होते आणि कोच नेमला जातो. पण प्रत्यक्षात मैदानावर जे घडतं ते या व्यवस्थेच्या मर्यादा स्पष्टपणे दाखवून देतं. मंडळी, सर्वात मोठा प्रश्न म्हणजे सराव शिबिरांचा. महाराष्ट्रासारख्या कुस्ती परंपरेने समृद्ध राज्याची अनेक वेळा शिस्तबद्ध आणि दर्जेदार सराव शिबिर घेतलं जात नाही. काही ठिकाणी औपचारिक स्वरूपात म्हणजे फॉर्मॅलिटीसाठी 2-4 दिवसाचं शिबिर दाखवलं जातं, पण त्यामध्ये ना सखोल सराव होतो, ना रणनीतीवर काम होतं, ना टीम बिल्डिंग होते. परिणामी राज्यभरातील वेगवेगळ्या तालमीत तयार झालेले पैलवान थेट राष्ट्रीय स्पर्धेला जातात, पण महाराष्ट्र टीम म्हणून त्यांची खरी बांधणी होतच नाही. मंडळी, यामुळे प्रत्येक पैलवान आपापल्या तालमीतील स्टाईल मध्येच स्पर्धेत खेळत राहतो. एक संद रणनीती, प्रतिस्पर्ध्यांचा अभ्यास किंवा मॅच साठीची ठोस गेम प्लॅन या गोष्टींची उणीव स्पष्टपणे जाणवते. मंडळी, राष्ट्रीय स्तरावर जिथं प्रत्येक राज्य नियोजनबद्ध तयारी करून उतरतं, तिथं महाराष्ट्राची टीम अनेकदा वैयक्तिक पातळीवर लढताना दिसते. याचाच थेट परिणाम टीम सोबत जाणाऱ्या कोचवर सुद्धा होतो. बहुतांश वेळा हा कोच स्पर्धेच्या अगोदरच नियुक्त केलेला असतो. त्या कोचने त्या पैलवानांसोबत दीर्घकाळ काम केलेलं नसतं. मंडळी, त्यांच्या खेळाची बारकाईने त्या कोचला ओळख नसते. त्यामुळे त्या कोचचा पैलवान घडवण्यात किंवा पैलवान तयार करण्यात कोणताही थेट रोल नसतो. मंडळी, सरावाच्या टप्प्यात त्याचा रोल जवळजवळ 0 असाच म्हणावा लागेल. स्पर्धेच्या वेळीही कोचची भूमिका मर्यादितच राहते. तो कॉर्नरवर उभा राहतो, सूचना देतो, गाईड करतो, पण त्या सूचना सामान्य स्वरूपाच्या असतात. कारण त्या पैलवानाची मानसिकता, त्याची ताकद, त्याची कमकुवत बाजू काय आहे, त्याच्या खेळातील बारीक सारीक गोष्टी या सगळ्याची सखोल माहिती त्या कोचकडे नसते. मंडळी, या सगळ्याचा परिणाम निर्णायक क्षणी प्रभावी मार्गदर्शन देण्याची क्षमता कमी पडते. खरं पाहायला गेलं तर महाराष्ट्रातील पैलवानांना घडवण्याचं काम हे त्यांचं वस्ताद आणि त्यांच्या तालमीतील कोचच हेच करत असतात. तेच त्यांना वर्षानुवर्ष घडवतात, मेहनत घेतात, स्पर्धेसाठीची तयारी करतात. पण राष्ट्रीय स्तरावर गेल्यावर तोच पैलवान एका वेगळ्या तात्पुरत्या म्हणजे टेम्पररी कोचच्या मार्गदर्शनाखाली खेळतो. हीच विसंगती त्याच्या कामगिरीवर परिणाम करत असते. मंडळी, या सगळ्या व्यवस्थेमुळे, या सगळ्या सिस्टीममुळे एक गंभीर प्रश्न निर्माण होतो. आपण खरोखर महाराष्ट्राची टीम तयार करतोय का, की फक्त पैलवानांची यादी पाठवतोय? कारण टीम मध्ये समन्वय, एकत्रित तयारी आणि सुसंगत कोचिंग या सगळ्या गोष्टी नसल्यास ती फक्त वैयक्तिक खेळाडूंचा समूह असंच ठरत असतं. मंडळी, या सगळ्याचा निष्कर्ष स्पष्ट आहे. महाराष्ट्रात कुस्तीची परंपरा, प्रतिभा आणि मेहनत यांची कधीही कमतरता नाही, पण व्यवस्थात्मक पातळीवर सुधारणा होण्याची गरज आहे. नियोजनबद्ध सराव शिबिर, योग्य आणि अनुभवी कोचची वेळेवर नियुक्ती आणि वस्ताद टीम कोच यांच्यात समन्वय पाहिजे. या गोष्टी जर प्रामाणिकपणे राबवल्या गेल्या तर महाराष्ट्राची टीम नॅशनल लेवलला अधिक भक्कमपणे उभी राहू शकते. मंडळी, आज गरज आहे ती केवळ निवड प्रक्रिया पूर्ण करण्याची नाही, तर निवड प्रक्रियेनंतरही पैलवानांना एक संध टीम म्हणून घडवण्याची. अन्यथा कोच आहे, टीम आहे हे फक्त कागदावरच राहील आणि मैदानावर मात्र, मॅटवर मात्र त्याचा परिणाम दिसणार नाही. धन्यवाद.